नमस्कार राम मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि थंबनेलवरून तर तुम्हाला कळलंच असेल की आज मी तुम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि त्यावर ठेवायची आहे एक कढई आणि या कढईमध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल। इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता। आता हे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे। तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये मी बटर टाकलेलं आहे आणि बटर हे ऑप्शनल आहे। त्यानंतर आपल्याला बेसिक फोडणी करून घ्यायची आहे। त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले टाकायचं आहे मोहरी। मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे जिरं, जिरं टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे थोडासा कढीपत्ता, त्यानंतर थोडासा हिंग, त्यानंतर 1-2 लाल मिरच्या आणि हा तडका चांगला करून घ्यायचा आहे। त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे लसूण। मी बारीक चिरलेला लसूण यामध्ये टाकलेला आहे आणि लसूण सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे फोडणीमध्ये। आणि त्यानंतर याच्यामध्ये टाकला आहे मी कांदा सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे। कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। दाल फ्राय करताना हा जो आपण तडका करत आहे हा तडका खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्याला जी दाल फ्रायची टेस्ट जी येणार आहे ती या तडक्यातूनच येणार आहे। त्याच्यामुळे आपण हा जो तडका करत आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो चांगला झाला तरच आपला दाल फ्रायची रेसिपी जी आहे ती चांगली होणार आहे। त्याच्यानंतर कांदा लालसर झाल्यानंतर याच्यात मी एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकलेला आहे। नंतर टोमॅटो आणि कांदा हे चांगलं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी हळद। नंतर यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मी इथे 2 चमचे टाकलेला आहे आणि परत हे आपल्याला चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अगदी 10 मिनिटात होणारी ही रेसिपी आहे। तुम्ही घरच्या घरी हॉटेल स्टाईल पद्धतीने करू शकता। आता हा जो तडका आहे तो आपला तयार झालेला आहे। यातलाच थोडासा तडका आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे। तो का काढून घ्यायचा आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर असा थोडासा तडका हा काढून ठेवलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला
जी शिजवलेली डाळ आहे ती याच्यामध्ये टाकायची आहे। या डाळीमध्ये मी तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि थोडीशी मसुराची डाळ शिजायला टाकली होती आणि ते चांगलं शिजवून घेऊन मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। आपण नॉर्मल वरण करण्यासाठी जसं डाळ शिजवतो तसंच मी कुकरमध्ये ह्या 3 डाळी एकत्रित करून शिजवून घेतल्या होत्या। तर आता याच्यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। आपल्याला दाल फ्राय हा थोडा घट्टच बनवायचा असतो, त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडं कमी टाकायचं आहे। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला एक चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। बघू शकता तुम्ही, असा प्रकारे आपला दाल फ्राय सुरू आहे। आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। त्यानंतर आपला तयार होईल दाल फ्राय। त्यानंतर आपल्याला जिरा राईस बनवायचा आहे, तो सुद्धा आपण हॉटेल स्टाईलच करणार आहे। तर याच्यासाठी सगळ्यात पहिले गॅस पेटवून घ्यायचा आहे, त्यावर एक कढई ठेवायची आहे। हा दाल फ्राय तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकतो, पण राईस बरोबर जास्त चांगला लागतो। तर बघू शकता तुम्ही, कढईमध्ये मी थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि राईस हा पहिलेच आपण कुक करून घेतलेला आहे, म्हणजे नॉर्मल जसा भात शिजवतो तसा भात शिजवून घ्यायचा आहे। आणि त्याला जिराची फोडणी देऊन आपल्याला ते जिरा राईस बनवायचं आहे। तर तुम्ही बघू शकता, आता या कढईमध्ये बटर टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता जिरा टाकायचा आहे। तर आता यामध्ये आपण टाकून घेतलेलं आहे जिरं आणि याला चांगली जिऱ्याला फोडणी बसेल इतकं आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे शिजवलेला भात। आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मी याच्यासाठी जिरा राईस हाच तांदूळ घेतलेला होता, तुम्ही बासमती सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला पाहिजे तो तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे। त्या भाताला बटर आणि जिऱ्याचा जो तडका आहे तो संपूर्णपणे लागला पाहिजे। आणि आता याच्यात सगळ्यात शेवटी टाकायची आहे कोथिंबीर टाकल्यानंतर परत याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। आता गॅस बंद करून
टाकला आहे आपण आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे हा जिरा राईस झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा.